नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण लसावी आणि मसावी हा चॅप्टर पाहत आहोत आणि या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे प्रकार नंबर 6 ते प्रकार नंबर 10 यामधील आपण उदाहरण पाहणार आहोत। पहा, तुमच्या समोर स्लाइड वर तुम्हाला प्रश्न दिसत असेल। प्रश्न काय म्हणतो पाहूया। सर्वप्रथम 5 व 7 या जोडमूळ संख्यांचा लसावी काढा। म्हणजे आपल्याला 5 व 7 ह्या दोन संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्या जोडमूळ संख्या आहेत आणि जोडमूळ संख्यांचा लसावी काढताना आपल्याला सर्वप्रथम टीप लक्षात घेणं गरजेचं आहे। टीप काय म्हणते? जोडमूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो। म्हणजे नेहमी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागणार आहे की जोडमूळ संख्येचा जेव्हा पण आपण लसावी काढू तेव्हा आपल्याला त्यांचा गुणाकार करावा लागणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला 5 व 7 ह्या संख्या दिलेल्या आहेत आणि आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये ह्या दोन्ही संख्या मांडून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याचा गुणाकार करणार आहोत। 5 7 35 म्हणजे 5 व 7 या जोडमूळ संख्येचा जो लसावी आहे तो आपल्याला काय मिळालेला आहे? 35 मिळालेला आहे। अशा पद्धतीनं आपण काढू शकतो। समोर पाहू, समोर आपल्याला आणखीन एक संख्या दिलेली आहे, ती पण जोडमूळ संख्या आहे। काय म्हणते? 11 व 13 पाहू शकता। 11 व 13 या जोडमूळ संख्यांचा लसावी काढा। आता 11 व 13 ह्या दोन्ही काय आहेत? जोडमूळ संख्या, आणि जोडमूळ संख्येचा जेव्हा पण आपण लसावी काढतो तेव्हा आपण त्याचा काय करतो? गुणाकार करतो आणि 11 व 13 यांचा गुणाकार येतो 143। म्हणजेच 11 व 13 या जोडमूळ संख्येचा लसावी आलेला आहे 143। समोर पहा, आपल्याला काय म्हणते समोरचा प्रश्न? 15 व 16 या सहमूळ संख्यांचा लसावी काढा। यापूर्वी आपण जोडमूळ संख्येचा लसावी पाहिला। आता या प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत 15 व 16 या सहमूळ संख्यांचा लसावी काढा असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। त्यापूर्वी आपण काय करूया? टीप पाहूया। टीप काय म्हणते? सहमूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो। म्हणजे आपल्याला आता सहमूळ संख्या कोणत्या दिलेल्या आहेत? 15 व 16। आता याला आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडून घेतलेला आहे आणि 15 व 16 चा गुणाकार येतो 240। म्हणून 15 व 16 ह्या दोन सहमूळ संख्यांचा लसावी किती आलेला आहे? 240 आलेला आहे। अशा शॉर्टकट पद्धतीने आपण काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। समोर पहा, आपल्याला आणखीन सहमूळ संख्या दिलेली आहे, दुसरी पण एक सहमूळ संख्या दिलेली आहे। काय म्हणते? 4 व 7 पहा, 4 व 7 या सहमूळ संख्यांचा लसावी काढा। आता तुम्हाला माहित आहे सहमूळ संख्याचा लसावी आपण जेव्हा काढतो तेव्हा आपल्याला त्या दोन्ही सहमूळ संख्याचा गुणाकार करणे गरजेचे असते। म्हणून 4 व 7 ला आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडणार आहोत। 4 व 7 ला आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडलेला आहे। 7 चोक 28 म्हणजे 4 व 7 या दोन्ही संख्यांचा जो लसावी आहे किंवा सहमूळ संख्याचा जो लसावी आहे तो आपल्याला मिळालेला आहे 28। समोर पहा, आता आपल्याला प्रश्न बदललेला आहे। प्रकार नंबर 8 आपण सध्या पाहत आहोत। काय म्हणते? कोणत्या लहानात लहान संख्येस 12 15 20 27 ने पूर्ण भाग जातो? तर पहा, लहानात लहान असा शब्द आपल्याला जर विचारण्यात आला तर आपल्याला लसावी काढावा लागतो। या ठिकाणी तुम्ही टीप पाहू शकता, गणितात लहानात लहान किंवा कमीत कमी असा शब्द आल्यास लसावी काढावा। म्हणजे एखाद्या वेळेस गणितामध्ये लहानात लहान किंवा कमीत कमी असा शब्द जर विचारण्यात आला तर आपण त्याचा लसावी काढणार आहोत। आता पहा, या ठिकाणी आपल्याला लसावी काढण्यासाठी काय करावं लागेल? सर्वप्रथम आपण भागाकाराच्या पद्धतीने आपण लसावी काढणार आहोत। पाहू शकता 12, त्यानंतर 15, 20 व 27। आता पहा,
12 15 20 27 या सर्व संख्येचा आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला लसावी काढायचा आहे. आता लसावी काढण्यासाठी आपल्याला माहित आहे अशा संख्येनं भाग द्यायचं की जेणेकरून भाग गेला पाहिजे. आपण काय करू? सर्वप्रथम 3 ने भाग देऊ. काय करू? 3 ने भाग देऊ. 3 चौक 12, 3 पाचे 15, 20 ला 3 न भाग जात नाही म्हणून 20 ला 20 आणि 27, 27 ला 3 न भाग जातो. 3 9 27. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत? तुम्ही पहा, या ठिकाणी आपण 2 न भाग देऊया. बे दोन्ही 4, 5 ला 5 आणि बे पंचे किंवा 92 20, 92 20, 9 ला 9. आता आपण काय करू? 3 न भाग देऊ किंवा आणखीन एक वेळेस 2 न देऊ, पुन्हा नंतर 3 न देऊ. बे एक बे, 5 ला 5 आणि बे पंचे 10 आणि 9 ला 9. आपण आणखीन थोडं वाढून घेऊ जेणेकरून आपल्याला भाग द्यायला सोपं जाईल. आता पाहू शकता आपण काय करू? 3 न भाग देणार आहोत. या 1 ला 1, 5 ला 5, 5 ला 5 आणि 3 त्रिक 9. यानंतर आपण 5 ने भाग देऊया. पहा, 1 ला 1, 5 ला 5, सॉरी 5, 5 1 5, 5 1 5 आणि 3 ला 3. म्हणजे आपल्याला काय अवयव मिळाले हे आपल्याला आता या ठिकाणी पाहायचं आहे. 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 3. आता या सर्वांचा जे आपण गुणाकार करणार आहोत आणि आलेला जे गुणाकार आहे तोच आपला काय असणार आहे? लसावी असणार आहे. आता तुम्ही पाहू शकता 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दोन्ही 90 आणि 90 दोन्ही 180, 180 गुणिले 3, 180 गुणिले 3, 18 त्रिक 54, 0 ला 0 म्हणजेच 540 हा या ठिकाणी आपल्याला लसावी मिळालेला आहे. अशा पद्धतीनं आपण लसावी काढू. आता समोर पहा, आणखीन एक उदाहरण आपण अशाच पद्धतीचं घेणार आहोत. पाहू शकता काय म्हणते प्रश्न आपल्याला? कोणत्या लहानात लहान संख्येस 10 20 30 ने पूर्ण भाग जातो? नेहमीप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे टिप, गणितात लहानात लहान किंवा कमीत कमी असा शब्द आल्यास आपल्याला लसावी काढावा लागतो. म्हणून आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने लसावी काढणार आहोत. पहा, 10 20 आणि त्यानंतर 30. या ठिकाणी आपण 10 न भाग देऊया. 10 न जर आपण भाग दिला तर 10 1 10, 10 दोन्ही 20 आणि 10 त्र्यांग 30. म्हणजे आपल्याला अवयव काय मिळाले? तर आपल्याला अवयव मिळाले 10 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजेच 10 दोन्ही 20, 20 त्रिक 60. आपल्याला लसावी मिळालेला आहे 60 म्हणजेच 60. अशा पद्धतीनं आपण 8वा प्रकार सध्या पाहत आहोत. आता आपण आणखीन एक 8व्या प्रकारामध्ये आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. काय म्हणते? कोणत्या लहानात लहान संख्येस 25 30 40 ने पूर्ण भाग जातो? म्हणजे लहानात लहान किंवा कमीत कमी असा शब्द आपल्याला विचारला की आपल्याला लसावी काढावा लागतो. म्हणून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण लसावी काढणार आहोत. 25 30 आणि 40 याचा आपण लसावी काढत आहोत. पहा, आता लसावी काढताना आपल्याला काय करावं लागेल? 5 ने आपल्याला या ठिकाणी भाग द्यावं लागेल. काय करावं लागेल? 5 न आपल्याला या ठिकाणी भाग द्यावं लागेल. आता पहा, 5 5 25, 5 सख 30 आणि 5 8 40. त्यानंतर आपण 2 न भाग देऊया. 5 ला 5, बे त्रिक 6, बे चौक 8. आपल्याला अवयव काय मिळाले? 5 गुणिले 2 गुणिले आपण आणखीन पण भाग देऊ शकतो. या ठिकाणी 4 आहे म्हणून आपण सर्वप्रथम 2 ने भाग देऊया. 2 ने जर भाग दिलं तर 5 ला 5, 3 ला 3 आणि बे दोन्ही 4. आता आपल्याला अवयव काय मिळाले? 5 गुणिले 2 गुणिले 2 नंतर 5 गुणिले 3 गुणिले 2. आता आपले जे अवयव आहेत त्या अवयवाचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20, 20 5 100 आणि 100 त्रिक
300, 300 गुणिले 2 म्हणजेच 600. आपला लसावी जो आहे तो 600 म्हणजेच 600 आपल्याला मिळालेला आहे. अशा पद्धतीने आपण 8वा प्रकार पाहिलेला आहे. आता आपण 9वा प्रकार पाहत आहोत. 9व्या प्रकारामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 6, 9, 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी एक उरते. म्हणजे एखादी संख्या आपल्याला भागल्याच्या नंतर आपण काय करावं लागणार आहे, आपल्याला सर्वप्रथम लसावी काढावं लागणार आहे आणि आलेल्या लसावीमध्ये आपल्याला बाकी एक ही मिळवावं लागणार आहे. आता या ठिकाणी टिप तुम्ही पाहू शकता. गणितात लहानात लहान किंवा कमीत कमी असा शब्द आल्यास लसावी काढावा व त्या लसावीमध्ये एक मिळवावे. म्हणजे आपल्याला बाकी जेवढी दिलेली आहे तेवढे आपल्याला मिळवायची आहे. आता पहा, लसावी काढण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे 6, 9 आणि 12 आपण असं लिहून घेऊ. आता आपण लसावी काढण्यासाठी पहा 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. आपण 2 ने भाग देऊ. बे 1 बे, 3 ला 3, बे 2 4. काय आले आपल्याकडे अवयव? 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2. 3 दोन्ही 6, 6 त्र्यांग 18, 18 दोन्ही 36. हा आपला लसावी आला. परंतु आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे, एक मिळवायचं आहे. एक ही बाकी आहे. म्हणून 36 आणि 1 37 आणि फायनली आपल्याला 37 हा लसावी आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. पहा समोरचं प्रॉब्लेम किंवा समोरचं गणित काय म्हणते. 6, 7 पहा 6, 7, 8, 9, 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 3 उरते, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. टिप पाहू शकता तुम्ही. गणितात लहानात लहान किंवा कमीत कमी असा शब्द आल्यास लसावी काढावा व त्या लसावीत 3 मिळवावे. म्हणजेच बाकी आपल्याला जेवढी सांगितली तेवढी आपल्याला मिळवावी लागणार आहे. आता पहा, आपण 6, 7, 8, 9, 12चा लसावी काढणार आहोत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 6, 7, 8, 9 व 12 याचा आपण लसावी काढणार आहोत. पहा, आपण 2 न भाग देऊया. सर्वप्रथम बे त्रिक 6, 7 ला भाग जात नाही, 7 ला 7, बे चौक 8, 9 ला भाग जात नाही, 9 ला 9 आणि बे सख 12. अशा पद्धतीने आपण भाग दिलेला आहे. त्यानंतर आपण काय करू, आता 3 न भाग देऊ. 3 1 3, 7 ला भाग जात नाही, 4 ला जात नाही, 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6. त्यानंतर आपण काय करूया, 2 न भाग देण्याचा प्रयत्न करू. 2 ला 2 आणि 1 ला 1, 7 ला 7, बे दोन्ही 4, 3 ला 3, बे 1 बे. अशा पद्धतीनं आता आपल्याला 7 ला भाग जात नाही किंवा 2 ला किंवा 3 ला, म्हणून आपण काय करू, आपल्याला अवयव काय मिळाले, 2 गुणिले 3 गुणिले 2 आणि गुणिले 7 गुणिले 2 गुणिले 3. तर आपण याचा काय करणार आहोत, गुणाकार. आता गुणाकार कसा, बे त्रिक 6, 6 दोन्ही 12, 12 7 84, 84 गुणिले जर आपण बे त्रिक 6 म्हणजे 84 गुणिले 6 जर आपण केलो तर आपल्याकडे उत्तर मिळते 504. आणि 504 मध्ये आपल्याला बाकी जे आपल्याला 3 दिलेले आहे ते 3 आपल्याला ऍड करायचं आहे, मिळवायचं आहे. म्हणून आपण 504 मध्ये 3 मिळवल्याच्या नंतर आपल्याकडे 507 असं उत्तर मिळते आणि ते आपला लसावी आहे. समोर पहा, आपल्याला प्रकार नंबर 9 मध्ये आणखीन एक प्रॉब्लेम विचारलेला आहे. अशाच पद्धतीचा पाहू शकता. काय म्हणते, 12, 15, 20 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 5 उरते. टिप नेहमीप्रमाणे पाहू शकता. गणितात लहानात लहान किंवा कमीत कमी असा शब्द आल्यास लसावी काढावा व त्या लसावीत 5 मिळवावे. म्हणजे बाकी जेवढी दिली तेवढी आपल्याला मिळवायची आहे. आता आपण काय करू, या लसावी काढण्यासाठी आपण भागाकार पद्धतीने आपण लसावी काढूया. 12
15, त्यानंतर 20. आता पहा याला आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम 3 ने भाग देऊया. 3 चौक 12, 15 ला 15 आणि 20 ला 20 असं आपण या ठिकाणी गृहीत धरू. किंवा 3 ला 15 ने भाग जातो म्हणून 3 5 15 म्हणजे या ठिकाणी आपण 0 असं घेऊ. त्यानंतर आपण काय करणार आहोत, पहा 2 ने भाग देऊ. 2 दोन्ही 4, 5 ला 5 आणि 2 10 20. नंतर आपण 5 ने भाग देऊ. पहा 2 ला 2, 5 1 5 आणि 5 दोन्ही 10. आपल्याला काय अवयव मिळाले, 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले आणि आपण काय करू, 2 ला आणखीन असं भाग देणार आहोत. पहा 2 1 2, 1 ला 1 2 1 2 म्हणजे आपल्याला अवयव काय मिळाले, 3 गुणिले 2 गुणिले 5 आणि गुणिले 2. आता पहा 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20, 20 त्रिक 60. आपल्याला 60 असं उत्तर म्हणजेच गुणाकार आपला 60 आलेला आहे. आता त्या 60 मध्ये आपल्याला 5 हे आपली बाकी ऍड करायची आहे, मिळवायची आहे. म्हणून आपला लसावी किती आलेला आहे, 65. म्हणजे 60 + 5 65 असं उत्तर आपल्याकडं आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकार नंबर 9 पाहिलेला आहे. आता आपण प्रकार नंबर 10 पाहणार आहोत. पहा 10 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, घातांकित संख्यांचा लसावी आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आता घातांकित संख्येचा लसावी प्रश्न काय म्हणतो पहा, x चा घन म्हणजेच x चा 3रा घात ym, x चा 4था घात y, m चा 3रा घात k चा लसावी काढा. म्हणजे आपल्याला हे एवढं एक गट दिलेला आहे. या ठिकाणी डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असे 2 गट दिलेले आहेत. याचा आपल्याला लसावी काढायचा आहे. आता लसावी काढण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण टीप पाहूया. टीप काय म्हणते, घातांकित संख्येचा लसावी जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला काय करावं लागते, मोठ्या घातांकाचे सामायिक, सामायिक म्हणजे सारखे अवयव गुणिले असामायिक अवयव, असामायिक म्हणजे समान न दिसणारे अवयव आपल्याला त्या ठिकाणी लिहावे लागतील. आता आपला पहा सर्वात मोठा घातांक आपल्याला x चा घन असं दिसत आहे, सॉरी x चा 4था घात दिसत आहे. मग आपण काय करणार आहोत, आपल्याला टिप मध्ये सांगितल्याप्रमाणे मोठ्या घातांकाचे सामायिक अवयव आपल्याला आता या ठिकाणी मोठा घातांक काय दिसत आहे, x चा 4था घात. म्हणून सर्वप्रथम आपण x चा 4था घात घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला काय दिसत आहे, आपल्याला y सारखं दिसत आहे म्हणून आपण y घेऊया. त्यानंतर आपल्याला m पण दिसत आहे, m घेऊया म्हणजेच m चा घन घेऊया. आता असामायिक म्हणजे आपल्याला सारखं न दिसणार फक्त इथं कोण आहे, k आहे. म्हणून आपण या ठिकाणी k घेऊया आणि फायनली उत्तर आपल्याकडे आलेलं आहे x चा 4था घात y, m चा घन म्हणजेच m चा 3रा घात k. अशा पद्धतीने आपण याला सोडवणार आहोत. आता फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, घातांकित संख्येचा लसावी काढताना मोठ्या घातांकाचे सामायिक म्हणजे सारखे अवयव गुणिले असामायिक अवयव. पहा समोर अशाच पद्धतीचं आपण आणखीन एक गणित करणार आहोत किंवा प्रॉब्लेम सोडवणार आहोत, जेणेकरून आपला पाया पक्का झाला पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता आपल्याला सांगितलेलं आहे, काय म्हणते, x चा 3रा घात y आणि कॉमा x चा 4था घात ky चा 5वा घात, ky चा 5वा घात. आपण काय करूया मग याला, आता आपल्याला सर्वात मोठा घातांक या ठिकाणी y चा 5वा घात आणि x चा 4था घात असा आपल्याला दिसत आहे. मग आपण काय करू, सर्वप्रथम x चा, तुम्ही पाहू शकता x चा 4था घात असं लिहू, y चा 5वा घात असं लिहू. आणि आपल्याला सारखं कोण दिसत नाही, तर आपल्याला सारखं दिसत नाही या ठिकाणी k आपल्याला सारखं दिसत नाही. तुम्ही पाहू शकता k आपल्याला सारखं दिसत नाही म्हणून आपण k लिहिणार आहोत. आपल्याला उत्तर काय मिळालं मग, x चा 4था घात y चा 5वा घात k असं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आपण आणखीन एक प्रॉब्लेम पाहणार आहोत अशाच पद्धतीचा. काय म्हणते प्रॉब्लेम, काय म्हणते प्रश्न, m
वायचा घन म्हणजेच वायचा तिसरा घात कॉमा एन के म्हणजेच एनचा पहिला घात केचा पहिला घात। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला सर्वात मोठा घातांक दिसत आहे वायचा तिसरा घात म्हणजेच वायचा घन। परंतु मित्रांनो आपल्याला वायचा घन जर आपल्या डाव्या साइडला डाव्या बाजूला दिसत असेल तर उजव्या साइडला आपल्याला वाय दिसत नाही आणि उजव्या साइडला जे काही संख्या आहेत ते डाव्या साइडला दिसत नाही। म्हणून प्रश्नामध्ये जे काही आहे ते आपण उत्तरामध्ये लिहून घेऊया। एम वायचा घन त्यानंतर एन के हे आपलं फायनली काय आहे उत्तर आहे। टीप लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। घातांकित संख्यांचा लसावी काढण्यासाठी मोठ्या घातांकाचे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आणि मित्रांनो आपण आज प्रकार नंबर 6 ते प्रकार नंबर 10 अशा पद्धतीने आपण पाहिलेला आहे। आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल किंवा माझे लेक्चर आपल्याला आवडत असतील तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मच्या YouTube वरील चॅनलला सबस्क्राइब करा। बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।